पण शेवटी गोकुळचा बापा आवाज आहे. भाऊ काय कळलं आम्हाला. आम्ही दोघं इकडं जिकडं आहे तिकडं सर्व पॅनल निवडायला आले. 5,300 ठराव दाखल झालेले आहेत. होय. मात्र आता सगळ्या नेत्यांकडून दावा केला जातोय की आम्हीच मोठा भाऊ आहे. मात्र ह्या ठरावांचा मतदानामध्ये पारदर्शकपणा दिसेल का किंवा मतदानामध्ये त्याचं रूपांतर होईल असं? तो पारदर्शक होणार आहे. कारभार आणि इलेक्शन सुद्धा पारदर्शक होणार आहे. आणि जास्तीत जास्त मतानं ही आमच्या माहितीच्या आघाडीत निवडली आहे. साहेब म्हणले त्यांच्या ठरावावेळी की मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी आम्ही राहू. तर धनंजय माडिक परवा दिवशी म्हणले, मोठा भाऊ आम्ही राहू. जवळजवळ असतील ते. मोठा भाऊ राहील. नक्की मोठा भाऊ कोण राहील? महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण राहील? मोठा भाऊ सगळे एकत्र चालतात. माहिती हीच मोठा भाऊ. मी एक सांगू तुम्हाला, ठीक आहे, सन्माननीय लोक आहेत ऐकून घ्या, मान्यवर लोक आहेत ऐकून घ्या, आणि त्यांच्यावर मी काय बोलू शकत नाही. पण शेवटी गोकुळचा बापा आवाज आहे. भाऊ काय कळलं आम्हाला. बाप म्हणा. हे गोकुळचा बाप आबाजी, बाकी भाऊ भाऊ लहान लहान चालायच की सगळं. एवढं डोक्यात ठेवून चला आता. आम्ही दोघं इकडं जिकडं आहे तिकडं सर्व पॅनल निवडायला आले. निवडून बिनून क्लिअर सांगाले. आम्ही दोघं जिकडं असेल तिथं पॅनल संपूर्ण येणार, महायुतीचं पॅनल निवडून येणार, आणि गोकुळचा बापा आहे आबाजी. आता भावाने घेऊन जायचं असते, मुलाने घेऊन जायचं असतं. 75 वय आहे, असं काय करता. हा काय बरोबर ना. 77. सॉरी सॉरी सॉरी. चला की उत्तर दिले की तुम्हाला. अजेंडावर आता आम्ही ते माझ्यापेक्षा 5 वर्ष सिनियर आहेत, माझ्या 38 वर्ष झाले. त्याच्यापेक्षा आता आम्हाला अजेंडावर सांगायचे काय कारण नाही. अंगातच आमच्या ह्या एकूण विकास कामाचं आणि दुधाचं उत्पन्न बोलले ना. कृषी दिन बरोबर आज डॉक्टर दिन आहे. आज डॉक्टर दिन आहे. म्हणजे वेटरनरी पशु जे मुख्य जनावरांच्या सेवेचं त्यांनी वरती घेतलेलं आहे. म्हणजे मला समजलं नाही ते आज काय बोलवाले. तर ते दिवस तरी बघून असते. आबाजी वेगळं काम माहिती आहे. हा, त्या भाऊ आहे ते सगळ्यांनी घेऊन जातील मुलांना. ते तुम्ही काय काळजी करू नका. हा काय बरोबर ना.